बस. आणि आता उकडलेला बटाटा. बस. पुरे इतका? हो. ठीक आहे. आता ही बटाट्याची भाजी एवढ्या साहित्याला घेऊन आपल्याला करायची. ही जस्ट एक परतून घ्यायची आपल्याला, कारण हे सगळं ऑलरेडी रेडी आहे. रेडी आहेच आहे. पुढे काय करायचंय? आता आपल्याला या बॅटर मध्ये मीठ. बर. आता मीठ ऍड करायचं. मीठ आहे आणि 1 चमचा बेसन घालायचंय. बर. मीठ पुरे? हो. आणि थोडंसं पाणी घालायला लागेल. बर. बस. पुरे? हो. आता हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचंय. बेसन घालण्याचं कारण काय? बेसनमुळे ते कुरकुरीत होतील. अच्छा. बर. हो, कारण मुगाच्या ह्याच्याने थोडासा चिकटपणा येतो आणि मऊसर होतात. बरोबर. बेसन घातल्यामुळे ते जरा कुरकुरीत होईल. वा. आता आपला तवा तापलेला आहे. हो. तर आपण आता त्याचा डोसा घालूयात. बर. वा. साधारण छोटा आपल्याला जसा हवाय. बरोबर. त्याला थोडं तेल साईडने सोलायला लागणार. बर. चिकटू नये म्हणून थोडंसं तेल सोडायचं. बर. हा एक साईडने जरा ब्राउनिश झाला आणि वरनं थोडं हे जो कच्चा पण आहे त्याचा तो गेला की मग आपण त्याच्यावरती बटाट्याची भाजी घालणार. बर. आता मला वाटतं खालनं तो खरपूस व्हायला लागला. थोडा खरपूस व्हायला लागलेला आहे. बरोबर. आणि माहिती नंतर घडी घालायची का? येस. याचे रोल करायचे. बर. हे करताना जर आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे की ते चिकटू द्यायचं नाही. येस. हा. आता आपण ह्याच्यावरती आता हे बॅटर घालूया. बर. वा वा वा. म्हणजे एरवी आपण डोसा आणि बटाट्याची भाजी खूपदा खातो, पण इथे ना कॉम्बिनेशन जरा वेगळं आहे. आपण हा मूगडाळीचा डोसा केलेला आहे आणि त्याचा आपण एक छान रोल तयार करतोय. तर ह्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा. बरोबर. हे सगळं पॅन वरतीच करायचं. हो. त्याच्यामुळे तुम्हाला करताना खूप काळजी घ्यायला लागेल. वा, क्या बात आहे. एक रोल तयार झालाय फक्त आपला एवढ्या मेहनतीनंतर. पण असे याच्यात थोडी मेहनत आहे. हे खाल्ल्यानंतर तेवढंच समाधान वाटणार आहे. बरोबर. आणि जितकी मला जास्ती भूक लागते आणि जितकी तुम्हाला भूक सहन होत नाही, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आपल्याला एक काही हे स्टफ मूगडाळ पुरणार नाही. बरोबर ना? पण आपल्याला दोघांचंही पोट भरायचं म्हटल्यानंतर एक 7-8 तरी करून घ्यायला लागतील ना? नक्कीच. घेऊयात करून? हो, करूयात. बरं. आपण हे आता तयार झालेलं आहे, पण आपण सर्व करताना याचे पीसेस करून घेऊयात, म्हणजे ते खायला इझी होतील. इझी होईल आणि असं फटाफट जातील. बरोबर. आणि कट केल्यानंतर आतल्या भाजीचा त्या वरच्या आवरणाचा रंग पण वेगळा येईल. क्या बात आहे. किती कळायला लागलंय मला. पण आता मला एवढंच कळतंय की मला हे खायचंय गरम असताना. तुम्हालाही गरम खायचं असेल तर पटकन घेऊन घ्या स्टफ मूगडाळ रोल साठी लागणारा साहित्य आणि कृती. स्टफ मूगडाळीचे रोल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, जिरं, लाल तिखट, हळद, मीठ, बेसन, हिरव्या सालीची मूगडाळ, दही आणि मिरची घालून वाटलेलं मिश्रण. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, कांदा, हळद, लाल तिखट आणि उकडून कुस्करलेला बटाटा घालून बटाट्याची भाजी तयार करून घ्यावी. मूग डाळीच्या मिश्रणामध्ये मीठ, बेसन आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर मूग डाळीचं एकत्रित मिश्रण गरम फ्राईंग पॅनवर डोशासारखं पसरवून डोसा तयार करून घ्यावा. तयार डोशावर बटाट्याची भाजी घालून डोसा रोल करून त्याचे काप करून घ्यावेत आणि स्टफ मूगडाळीचे रोल्स सर्व्ह करावेत. आज आपली जी पहिली रेसिपी आहे ती मेक्सिकन रेसिपी आहे. हुराशे, चिकन हुराशे ही रेसिपी आहे. आणि आता मी इथे साल्सा तयार करून घेतोय. हे टोमॅटो, जे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत, याची चव खूप खास लागते. आपल्याला माहिती आहे ना, हिरव्या टोमॅटोची चटणी पण किती मस्त लागते. थोडं याच्यात टाकतोय लसूण. टाकतोय कांदा आणि हे जी कलर पेपर्स आहेत त्यापैकी थोडेसे चॉप केलेले टाकतोय. याच्यात जाणार आहे कोथिंबीर, थोडासा लिंबू आणि मीठ, थोडंसं ऑइल. सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे काम करू आपण. चणे पण घेऊ. आता याच्यातच टोमॅटो आपण वाटले होते, पण हरकत नाही, याच्यातच काही आपण चणे टाकूया. एक पेस्ट तयार करून घेतोय आपण. बऱ्याच वेळा पांढऱ्या चण्याचे पण असे करतात, पण मी काळे चणे वापरून करतोय. हे जरा हेल्दी पण असतात. थोडी कोथिंबीर टाकतोय, कांदा, जिऱ्याची पूड,
चिकन पण आपण आता ग्रिल करायला ठेवूया एका बाजूला. याच्यामध्ये आपण या बाकी गोष्टी टाकलेल्या आहेत. यात थोडंसं तेल टाकणार आहे मी. पाणी टाकू आपण यात किंचित, पण आधी याला वाटायला चालू करतो मी. थोडं ह्याच्यात मीठ टाकतोय मी. पण उकळताना पण आपण चणे उकळताना आपण थोडं मीठ टाकलेलं आहे, पण आणखीन लागेल थोडं, म्हणून मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी. त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस याच्यात पण टाकतोय. इथे आपण मी गॅस बंद करूया. याला आता झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतो. एका बाजूला आपण या काही गोष्टी आपण कट करून घेऊया. ही लाल जी पत्तागोबी आहे ती कट करून घेतोय. आईसबर्ग लेट्यूस, ही जी आपण चण्याच्या डाळीचं जे मिक्सचर तयार केलेलं आहे, पेस्ट तयार केलेली आहे. चिकन आता शिजलं असेल, आता त्याला काढून घेऊ आपण. मस्त शिजलंय चिकन. त्याच्यावर जाणार आहे साल्सा. कच्च्या टोमॅटोचा आपण साल्सा टाकतो याच्यावरती. काळी मिरी पूड, कोथिंबीर, थोडंसं रेड कॅबेज आपला रंग येण्यासाठी. आपली रेसिपी तयार आहे, चिकन हुराशे. मंडळी, आता हे केलेलं आहे, पण खायचं कसं? हो, काही नाही, आपल्याकडे कटर असतात ना, पिझ्झा कटर म्हणा किंवा घरी कट करायला, करंजी करायला पण आपण जे कटर असतं त्यांनी पण आपण याला कट करायचं आहे आणि पीसेसमध्ये त्याला सर्व करायचं आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन गुराशे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, आईसबर्ग लेट्यूस, लाल कोबी, शिजवलेले चणे, ग्रिल केलेले हिरवे टोमॅटो, मक्याचं पीठ, कापलेली लाल सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, क्रीम आणि दह्याचं मिश्रण, चिरलेला लसूण, ओरेगानो, बेकिंग पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पूड, जिऱ्याची पूड, लिंबू आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड, चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कच्चं तेल आणि ओरेगानो घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका बाउलमध्ये मक्याचं पीठ घेऊन ओरेगानो, मीठ, जिऱ्याची पूड, बेकिंग पावडर, कच्चं तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. एका सिल्व्हर पेपरवरती तयार मिश्रण थापून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तयार ब्रेड नीट भाजून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात ग्रिल केलेले हिरवे टोमॅटो घेऊन त्यामध्ये चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून त्याचं वाटण करून घ्यावं. तयार टोमॅटोचं वाटण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कापलेली लाल सिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ आणि कच्चं तेल घालून त्याचा साल्सा तयार करून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले काळे चणे घेऊन चिरलेला लसूण, त्यामध्ये कोथिंबीर, कांदा, जिरेपूड, कच्चं तेल, मीठ, पाणी आणि लिंबाचा रस घालून त्याचं वाटण करून घ्यावं. एका बाजूला फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकन ग्रिल करून घ्यावं. भाजून घेतलेल्या ब्रेडला शिजवलेल्या काळ्या चण्याचं मिश्रण नीट लावून त्यावर आईसबर्ग लेट्यूस, चिरलेला लाल कोबी, ग्रिल केलेले चिकनचे तुकडे, टोमॅटोचा साल्सा, दही आणि क्रीमचे मिश्रण, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल कोबी आणि कापलेली लाल सिमला मिरची घालून डिश सर्व्ह करावी. आपण मशरूम आणि बेबीकॉर्न याच्यापासून मशरूम बेबीकॉर्न टिक्का मसाला. आता आपल्या दुसऱ्या रेसिपीमध्ये कुठल्या भाजीचा नंबर लागणार आहे? ग्रिल्ड एग प्लांट विथ बार्बेक्यू सॉस.